तर आपल्याकडे प्रसिद्ध एक जुने जाणते असे बैलगाडा मालक आहेत. तर बाबा आजच्या शर्यतीचं काय सांगाल आणि तुमचं नाव सांगा आणि बैलांचं नाव सांगा. लहू रामा सांगतो आणि बबल्या बैल. बबल्या बैल. बबल्या कुठला बैल? हा सफेद. आणि गाव कुठला? सारे. आणि बबल्याची शर्यती बाबा किती झाल्यात आतापर्यंत? त्याचे भरपूर झाल्या. भरपूर म्हणजे का आम्ही काय लिहून ठेवत नाही, पण 3 वर्षामध्ये मला तर 60-70 झाले. आणि तुमची आवडती शर्यत कुठली झाली त्याची? आवडती शर्यत तशा लय झाल्या तो, म्हणजे असं काय लक्षात नाही, पण भरपूर झाल्या. आवडते म्हणजे आम्ही आमचं नाव असतं बिंदोरला, त्यावेळेला कोणीही फिरवावा असं असतं. आणि काय सांगाल कुठून घेतलेला आपला बैल? हा बैल 40 गाव. 40 गाव. आणि घेतले आता 7 लाख केलं तर देत नाही. 7 लाख किंमत झाली. तुम्ही 11,000ला घेतलेला. 1,11,000. तर आता तयार करायला कशी मेहनत लागली आणि किती कष्ट आले त्याला? तयार करायला भरपूर मेहनत. म्हणजे आम्हाला कसं ते वाटत नाही काही. आम्ही आज 55 वर्ष शोक करतो ना, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. बैलानं खायला घालायचं म्हटलं भरपूर मक्का टाकतो आम्ही. बरोबर. आणि ते कुठे आणतो 800 रुपये भोस मुरबारशा, ती कुठे आणतो उरीत भाज्या आणतो. आम्हाला त्याचा काही गंधच नाही वाटत. आता तुम्ही एवढी वर्ष नाद करताय, एवढं जुने जाणते तुम्ही, पहिल्याच्या शर्तीमध्ये आता शर्तीमध्ये बाबा काय फरक वाटतो आपल्याला? ना पहिल्याची जास्त मजा होती. पहिले पैसे काय ना, बालदी किंवा हांडा किंवा गोंडा, त्याच्यामध्ये मजा होती. आता पैशाचा खेळ निघला, मजा नाही राहिली. मजा नाही. याच्यामध्ये लोक काही भांडणावर येतात, यावं येतात, पण ते आम्हाला भांडण नको शर्तीला. बैलांचं काम बैल करतात असं आमचं म्हणणं. पण जुने तेव्हा तुम्ही खेळ खेळायचे, जेव्हा शर्तीला वगैरे जायचे तेव्हा कसं वातावरण असेल आणि तुम्ही जायचे कसे शर्ती? जायचे आम्ही वस्तीला भाकरी बांधून, भाकरी वस्तीला जायचे एखाद्या घरी, कसं तरी ओळख काढायची आणि तिथे झोपायचा. हा, सकाळी उठून अड्ड्यामध्ये जायचा, असं करायचं आम्ही. मग सकाळी आता डबा कोणाचा, मग खायचे वडापाव वगैरे काही ना काही, तसं ते दिवस काढायचे. बरोबर. असा संध्याकाळी यायचो घरी, पायदल जायचा. खाऊ आहे का तेव्हा? टेम्पो काही नव्हता. असं. आणि बाबा आता आपली याच्या आधी कोणती कोणती बैल झाली आपल्या? भरपूर बैल, मला सांगता पण नाही. तरी आठवण येते तुमच्या बैल? तरी वर्षाला 3-3, 4-4 बैल नवीन आणायची. तर ती आता आठवण पण नाही राहिली. बरेच झाला, संग्राम झाला, दिग्या आहे, अलग अलग यात भरपूर बैल. म्हणजे तुम्हाला सांगतो का, सोन्या, नाच्या, अलग अलग चिकारीत बैला झाली. हा. आणि तुमचा आवडता बैल कुठला त्या बैलांपैकी? आवडता बैल आमचा आता हा एक आहे बबल्या, आणि घरी आहे डिग्या. हा, नाही आवडता. आणि पहिला राजा होता. राजा पण फॅमिस होता. भरपूर झाली माझी. भरपूर म्हणजे 73 पासून शोक मला. 73 लय वर्ष झाली. आणि बाबा आपल्या बैलाचं आता एवढं स्पीड वगैरे बघता, आता सध्याची बैल जे पळतात ना आणि जुन्या बैलामध्ये असं काय फरक वाटतं तुम्हाला? म्हणजे पहिला कसं, जुनी बैला आपण शेती कामाला गाडीला हाकलून बैला हाकलायची, ती बैला कसून निघायची. ती बैला गाडी मारती, ती ही बैला गाडी नाही मारू शकत. बरोबर. ती सरळ गाडी येणार, ती आता ही ऐकण्या वाकडे तिकडे पडणार, म्हणून ते दम नसतो आताच्या. पहिल्या शेतीची कामं करून सुद्धा बैल शर्यत करायची. आम्ही शेतीचं काम गाडी माती धुळ शेतामध्ये टाकून कामं करायची. आणि आताची बैल कशा फक्त आपल्या शर्तीसाठी वापरतात, फक्त बाकीची कामं काय करत काहीच नाही. असं आहे. मग आता कसं नियोजन, घाटावरती वगैरे कोणते कोणते बैल झाले का तुमचे? नाही, घाटावर नेतच नाही. घाटावर बैल घेतला का खाली आला का बैल देणार नाही. कारण ती वासरे शिकवायला बैल आपली खलास करून टाकतात. बरोबर. असं त्याच्यामुळे आम्ही देत नाही. आता पावसाळ्यात वगैरे जेव्हा पाऊस असतो तर तुमच्या घरी असतात? घरी 2 महिन्याचे खावटी भरून ठेवतो पाऊस झाला तर, आणि त्याच्यानंतर ओला घास होतो, मग तो घास चालू करायचा. स्टॉक करून ठेवा. हा, स्टॉक करून. आणि आता लंपी आला होता, लंपीचा आजार म्हणा, किंवा आताही पुरसुंग्या म्हणून एक आलाय थोडासा, तो बैलांना त्रास करतोय आता. तो लंपीच्या वेळेला कसं, म्हणजे तुम्ही कसं काळजी घेतली बैलांची? लंपी आमच्या घरामध्ये तशी येत नाही लवकर, म्हणजे आमची त्याची लक्षण असतो. ज्या ज्या वस्तू आहेत ना, काय बिमारी आल्यावर काय द्यायचा, काय करायचा,
ते मला माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळं आता हा खर्चूक येतो ना, खर्चूक बैलाला येणारच नाही आमच्या घरामध्ये. होय. कारण मी लगेच दवा पाजतो. बरोबर. दवा पाणी पाहिजे पहिला. हा, तो पाजतो लगेच. आपल्याला माहित आहे म्हशाच्या वेळेला खर्चूक चालू होता. बरोबर. म्हशा यात्रा आली की हो. मग 15 दिवस अगोदर आपण दवा घालून मग तो अंगाशी येणारच नाही, असा असतो. कारण की आता म्हणजे तो आजार जो आहे त्याच्यावरती उपाय काय करू शकतो? उपाय त्याला काय माहिती, तो बैल असतो गरम पाणी, त्याला तळ्यामध्ये न्यायचा आणि एक तासभर उभा ठेवायचा. उभा करायचा, तो थंड पडतो. आलं का लक्षात? आणि त्याला जोरात बोला. आपले ते कोकम असतात ना, कोकम भाजी टाकतो ते खायचं. त्याला एवढं पाणी करायचं आणि तो पाणी थंडच पाणी तो त्याला पाजायचा. 2-3 दिवस पाजला ना तर ते आलेला बिमारी ना लगेच कमी होत जातो. बरोबर. असं आहे. आणि त्याच्याबद्दल सर्दी वगैरे काय होणार ना त्याला? मग काहीच नाही. आता गाव असतं आमच्या सांगते, एकदम जयगाव असतं गावाचा. काही सांगायची आता घरी पोरं बिरं असतात ती येतात उड्यामध्ये, बाबल्या जिंकला असं करते येतात. पोरं पण पाहिजे. आणि काय माहिती आता आपल्याला जास्त अभिमान, आता मला म्हणजे का ही गावातली पोरं असतात ना, यांना अभिमान करून देतात. बरोबर. आखी गावाला सांगतो, बैला माझी जरी असली तरी बैला उसाळगर गाववाल्यांची, नागवत गाववाल्यांचा देतो. तुम्ही मजा करा, मी आहे तुमच्या संगती. असा अनुभव माणूस एकतरी पाहिजे. आणि घरी मग पोरं असतात, कधी आरडाओरड करतात, कधी काय होतं ते काहीच नाही. पोरांची भांडणं पण एक अनुभव माणूस आपल्यासाठी पाहिजे. तर बाबा एवढा तुमचा अनुभव आहे, तर तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला खूप गरज आहे. कारण की नवीन पिढीला शिकवणं पाहिजे, सांगणं पाहिजे की बाबा असं करा, हे करा. बघा, मी जर विभागलं माझ्या कायद्याने, गावातला पोरगा पण नाही समोर कोणी बोलत नाही. काका चांगलं सांगतो व वाईट सांगतो ते ऐकता. बरोबर. असं आहे. आणि आज आपला बबल्या आज कोणत्या खांदी पळाला? आज तो डाव्या खांदी पळाला. आणि स्पीड कसा होता आजचा? भरपूर स्पीड लागला. स्पीड काय. आणि राजाचा आणि तुमचा म्हणजे काकडवालचा राजा आणि तुमचा त्या पहिला कसा जमला? हे आमची पहिलीपासून ओळख आहे. त्याही काय केला, माझ्या फोन नंबरचं बघत होतं, त्यांना फोन नंबर भेटले नाही. इथे आल्यावर त्यांना माझा मोठा पोरगा दिसला, तेव्हा पोराला विचारलं, आमच्या पोरांनी सांगितलं हाणून बाण इथे लावा शाळेत. असं तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. आणि तुम्ही जेव्हा पण आहे तोपर्यंत पोरांना चांगलं शिकता येईल आणि काहीतरी चांगलं करता येईल. तर बाबा तुम्हाला खूप धन्यवाद. एवढे वर्ष तुम्ही शर्यतीमध्ये आहे आणि लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताय. आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटतं शुभेच्छा. आणि तुम्हाला निरोगी आणि चांगलं आयुष्य लाभो हे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा तुम्हाला बाबा. धन्यवाद. बरोबर. आणि काय माहिती का, आमच्या आम्ही चांगलं वागतो म्हणून आम्हाला आयुष्य जास्त आहे. चांगलं नाही वागलं त्याला आयुष्य कमी आहे. ते तुम्हाला मी नक्कीच सांगतो. बरोबर. आणि ते पण कसा माणसाला वाटतो चांगला, पण मनामध्ये माणसाला चांगला नसतो पाहिजे. तसं नाही, चांगलाच व्हायला पाहिजे असं आमचं एक मत असतं. नक्की बाबा तुम्हाला धन्यवाद. तुम्ही 4 शब्द आमच्याशी चांगले आम्हाला सांगितल्याबद्दल. आणि प्रत्येकाने शिकण्यासारखं सर्व असतो आणि जुन्या लोकांकडून सर्वांकडून आपण शिकत गेलं पाहिजे. धन्यवाद बाबा. धन्यवाद.